हे एवढं क्रीमी आईस्क्रीम जर तुम्ही घरी बनवलं ना तर बाजारामधून आईस्क्रीम आणायचं विसराल। फक्त 1.25 कप दुधापासून अर्धा किलोपेक्षा जास्त आईस्क्रीम तुम्ही घरच्या घरी बनवू शकता। तर आजच्या आजच हे आईस्क्रीम लवकर बनवून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या। तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। आता सर्वात पहिले इथे मी घेतलं आहे फुल फॅट मिल्क। आता दूध तुम्ही कुठल्याही कंपनीचं घेतलं तरी चालेल, जे आपण घरी वापरतो ना ते दूध घेतलं तरी चालेल, गाईचं म्हशीचं कुठलंही चालेल। त्यानंतर आता मी यामध्ये घालते 1/4 कप साखर। साखर घालून आपल्याला छान असं मस्त मिक्स करून घ्यायचे। हे बघा साखर प्रॉपर अशी मेल्ट झाली पाहिजे। आता साखर विरघळते तोपर्यंत आपण इथे कस्टर्ड दूध करून घेऊया। कस्टर्ड दुधाकरता इथे मी कोमट असं दूध घेतलेलं आहे, त्यामध्ये घालते 2 टेबलस्पून एवढं मिल्क पावडर। हे बघा, त्यानंतर 2 टेबलस्पून कस्टर्ड पावडर। हे कस्टर्ड पावडर तुम्ही कुठल्याही कंपनीचं घालू शकता, म्हणजे कोणताही फ्लेवर असेल तरी चालेल, म्हणजे व्हॅनिला, स्ट्रॉबेरी तुमच्या आवडीचं तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही इथे घालू शकता। फक्त एक लक्षात ठेवा, कस्टर्ड पावडर कधी पण घालताना दुधामध्ये दूध कधी पण कोमट असावं, असं गरम खूप नसावं। कोमट दुधामध्येच आपल्याला म्हणजे बोट बुडेल एवढंच असं दूध गरम असावं। त्याच्यामध्ये आपल्याला हे छान असं मस्त गाठी न पडता कंटिन्यू असं हलवत राहायचंय। त्यानंतर हे बघा आता आपलं दूध पण उकळलेलं आहे, छान गरम झालेलं आहे। त्यामध्ये आपण घालूया हे कस्टर्ड दूध। हे बघा अशा प्रकारे तुम्हाला ढवळत ढवळत हे दूध घालून घ्यायचे। त्यानंतर लगेचच विस्करने असं याला विस्क करून घ्यायचे, जेणेकरून ना जेव्हा ते दूध शिजतं ना तेव्हा त्याच्या गाठी पडतात, तर पटकन गाठी नाही पडल्या पाहिजे। तर म्हणून तुम्हाला हे असं कंटिन्यू असं ढवळत राहायचं। हे बघा केवढं स्मूथ आणि टेक्स्चर झालेलं आहे आपल्या दुधाचं, तुम्ही बघू शकता इथे। गॅस एकदम स्लो करूनच हे असं तुम्हाला ढवळत राहायचं। हे बघा आता दूध बऱ्यापैकी आपलं कस्टर्ड दूध घट्ट झालेलं आहे, ते आता आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया। हे बघा आता हे कस्टर्ड बॅटर आपल्याला थोडंसं थंड करून आहे ना फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं। हे बघा आता मी फ्रीजमधून काढलेलं आहे। हे बघा केवढं घट्ट असं झालेलं आहे मस्त कस्टर्ड आपलं बॅटर। आता आपल्याला क्रीम फेटून घ्यायचं, त्याकरता इथे मी घेतलं व्हिपिंग क्रीम। व्हिपिंग क्रीम पण तुम्ही कुठल्याही ब्रँडचं घेऊ शकता, हे तुम्हाला जवळपास जिकडे केकचं सामान मिळतं ना तिकडे तुम्हाला हे क्रीम मिळून जाईल, तर तिकडनंच मी हे क्रीम घेतलेलं आहे। तर हे क्रीम आपल्याला छान फेटून घ्यायचे। क्रीम फेटताना फक्त काही टिप्स लक्षात ठेवा, क्रीम छान चिल्ड असावं। चिल्ड नसेल क्रीम तर व्यवस्थित क्रीम फेटली जात नाही, आणि उन्हाळा सुरू आहे तर उन्हाळ्यामध्ये क्रीम पटकन पातळ होतं, त्यामुळे क्रीम कधी पण चिल्ड असावं। नाहीतर ना तुम्ही एका खाली टोपामध्ये बर्फ घेऊन बर्फावरती सुद्धा ही क्रीम अशी बीट करू शकता। एक खाली बर्फाचा बाउल घेऊन त्यावरती हा क्रीमचा बाउल ठेवून असं व्यवस्थित क्रीम छान बीट होतं। तर हे बघा आता क्रीम आपलं व्यवस्थित बीट झालेलं आहे, एकदम वरती स्टिफ पीक पण आली क्रीमला, तुम्ही बघू शकता इथे। आता क्रीम व्यवस्थित बीट झालं की याचं साईन म्हणजे हे बघा आता मी टोप तुम्हाला उलटा करून दाखवते। हे बघा जिब्बात आपलं क्रीम खाली पडत नाहीये, याचा अर्थ आपलं प्रॉपर असं क्रीम बीट झालेलं आहे। तर आता क्रीम बीट झाल्याच्या नंतर आपण यामध्ये घालून घेऊया कस्टर्ड बॅटर। हे बघा तेव्हा आपण फ्रीजमध्ये थंड करायला ठेवलं होतं ना तेच बॅटर आपण यामध्ये घालून घ्यायचे। त्यानंतर ह्यामध्ये घालते 3 ते 4 व्हॅनिला एसेन्सचे ड्रॉप। त्याचबरोबर मी इथे घालते थोडासा फूड कलर, येल्लो फूड कलर। तुम्हाला हा फूड कलर स्किप करायचा असेल तर तुम्ही इथे स्किप करू शकता। त्यानंतर हे बघा आता मी हे व्यवस्थित असं परत एकदा बीट करून घेते बीटरने। केवढा छान आपल्या आईस्क्रीमला कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता इथे, म्हणजेच आईस्क्रीम बॅटरला। तर हे उन्हाळ्यामध्ये तुम्ही असं इन्स्टंट आईस्क्रीम लगेच झटपट घरी बनवू शकता। तर आता हे आईस्क्रीम मी एका एअरटाईट कंटेनरमध्ये, हे बघा हे असा डब्बा घेतलाय मी एअरटाईट, ह्याच्यामध्ये मी हे आईस्क्रीम सर्व ओतून घेणार आहे। आणि आपल्याला हे आईस्क्रीम आहे ना व्यवस्थित फ्रीजला एक 10 ते 12 तास असं सेट करायला ठेवायचे। तर हे बघा आता मी सर्व आईस्क्रीम बॅटर ह्या डब्यामध्ये घालून घेते, ट्रान्सफर करून घेते। आईस्क्रीम बॅटर घातल्याच्या नंतर आपल्याला वरतून हा डबा थोडासा टॅप करायचा आहे, म्हणजे जेणेकरून आतमध्ये जे पण एअर बबल असतील ते सर्व रिमूव्ह होतील। आणि वरतून स्पॅच्युलाने हे बघा असं इव्हन करून घ्यायचं आईस्क्रीमला। तर हे बघा आता आईस्क्रीम मी व्यवस्थित सेट केलेलं आहे, मस्त वरतून इव्हन केलेलं आहे। तर आता मी झाकण लावून एक 10 ते 12 तास फ्रीजला सेट करायला ठेवून देणार आहे। तर हे बघा आपला आईस्क्रीम आपण चेक करून बघूया। हे बघा मस्त असा आपला आईस्क्रीम तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता इथे केवढा छान मस्त सेट झालेला आहे आपला आईस्क्रीम। त्यानंतर आता काय करायचं, लगेचच आपल्याला स्पॅच्युलाने ह्याचे साईड्स जे आहेत ना एजेस ते थोडेसे असे क्लिअर करून घ्यायचे, म्हणजे मोकळे करून घ्यायचे, जेणेकरून आईस्क्रीम डिमोल्ड लगेच होईल। तर हे बघा आता मी सर्व एजेस जे आहेत ते असे मोकळे करून घेते।
तर चला आता आईस्क्रीम डिमोल्ड करूया. त्याकरता इथे मी एक प्लेट घेतली. प्लेटवरती डब्बा असा उलटा ठेवून वरतून टॅप करायचे. तुम्ही ह्या जागी इथे थोडंसं नॉर्मल पाण्यामध्ये आईस्क्रीम डब्बा फिरवून सुद्धा असं टॅप करू शकता. हे बघा केवढा सुंदर असा आपला आईस्क्रीम तयार झालेला आहे आणि मस्त निघालेला आहे. आपला आईस्क्रीम सेट झालेला आहे. त्यावर मी थोडेसे काजू बदाम पिस्ताचे असे ना थोडेसे काप घालून घेते. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही ड्रायफ्रूट घालू शकता. आणि तुम्ही आईस्क्रीममध्ये सुद्धा जेव्हा आपण बॅटर ठेवतो ना फ्रीजला तेव्हा सुद्धा तुम्ही त्यामध्ये इथे ड्रायफ्रूट घालू शकता. पण मी ते वरतूनच घातले. तर केवढा सुंदर आपला इन्स्टंट आईस्क्रीम तयार झालेला आहे. तर चला आता आपण आईस्क्रीम कट करून बघूया. तर हे बघा केवढ्या इझिली अशा त्याच्या स्लाइस पडतात. मस्त आईस्क्रीम स्मूथली कट होते. तुम्ही बघू शकता इथे केवढी मस्त याची स्लाइस पडलेली आहे. तर 1.25 कप दुधामध्ये अर्धा किलोपेक्षा जास्त आईस्क्रीम घरच्या घरी तुम्ही इन्स्टंट बनवू शकता. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा छान छान रेसिपी करता स्वरूपाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.